शिवसेनेचे समाजसेवक आणि युवा नेतृत्व माननीय श्री किशोर उर्फ अन्नू आंग्रे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या निमित्ताने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करत त्यांना मोबाईल, बॅग, वह्या आणि इतर शालेय भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले। प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना मोबाईल देण्यात आले, तर इतर विद्यार्थ्यांना बॅग आणि शालेय साहित्य वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाला मंत्री जितेंद्र आव्हाड यांची विशेष उपस्थिती लाभली होती। तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला होता। सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा करण्याच्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले। अख्खी बायको निवडून आणली, अजून काय शुभेच्छा द्यायची? बघा, त्याचा सामाजिक उपक्रमाचा सर्वात जास्त फायदा कोणाला मिळाला? बायकोला। यांनी काम केलं राष्ट्रवादीसाठी, बायको आली शिवसेनेचा दिवस। हा एवढा मोठा जागतिक बदल आहे की तुम्ही विचारू नका। कुठला विचार कुठे जाईल, कुठला विचार कुठे जाईल, काही सांगता येत नाही। अन्नू दादाला मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते। असं सामाजिक कार्य करत राहो। तसंच 10वी ते 12वी या मुलांसाठी वह्या आणि बुक आणि त्याचप्रमाणे प्रथम आणि द्वितीय पारितोषिक पण देण्यात आले। तर असंच पुढे काम मोठ्या प्रमाणात होईल। मी अनुदादांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देईन। त्यांच्या मार्फत असेच सामाजिक कार्य घडत राहो। आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त 10वी 12वीच्या मुलांचा आपण मान सन्मानही केला आणि जे सिनियर सिटीजन आहे त्यांना आमच्या वन साइड ग्रुपकडून त्यांना छत्री वगैरेही वाटप करण्यात आली असेल। त्यांच्याकडून असंच काम घडत राहू। अन्नू दादाला मी वाढदिवसाचे खूप खूप शुभेच्छा देतो। मला वाटतं आजचा हा जो 2026 वर्ष आहे हा दादासाठी खूप महत्वाचा आहे आणि मला वाटतं दिगावासियांनी सगळ्यांनी म्हणजे पार चिंचपाड्यापासून ते मुकुंद हा सगळा जेवढा परिसर आहे दादांना वहिनीला भरभरून प्रेम दिलं आणि मी ईश्वरचरणी हीच प्रार्थना करेन दादाला अजून खूप शक्ती देव। जसं दादा आज नवी मुंबईतच नाही तर ठाणा म्हणजे पॅन इंडिया बोललं तरी चालेल, अन्नू आंग्रे हे नाव सगळीकडेच आहे। आणि मला वाटतं दादाचा स्वभाव हा दिलदारपणाचा स्वभाव आहे आणि हा व्यक्तिमत्व देणारा आहे, घेणारा नाहीये। आणि मी खूप खूप शुभेच्छा देतो। तसंच आमच्या गौरी वहिनीला पण शुभेच्छा देतो। एकदम डॅशिंग आणि जोरदार काम चालू आहे। दरवर्षी तो वह्या वाटतं, पेन वाटतं, असे अनेक कार्यक्रम घेत असतो त्याच्या वाढदिवसाला।